Hello students, today we are learn lesson number 2, health and diseases in science book standard 7. Can you recall, have you ever taken the leave from school due to sickness? सिकनेसमुळं आजारपणामुळं कधी तुम्ही शाळेतून घरी गेला आहात का? नक्कीच गेला असेल. When there was feeling of illness, we have taken leave from school. जेव्हा आपल्याला आजारी असल्यासारखं आपण फील करतो, इलनेस फील करतो, तेव्हा तुम्ही नक्कीच घरी गेला असाल शाळेमधून. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? काय होतं नेमकं जेव्हा आपण आजारी पडतो? म्हणजेच आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? When we become sick, there is disturbance in the normal health. जेव्हा आपल्याला आपली जी नॉर्मल हेल्थ आहे, सामान्यपणे आरोग्य जे आहे त्याच्यामध्ये अडथळा आला की आपल्याला आजारी असल्यासारखं वाटतं. देअर इज सम पेन्स इन द बॉडी. काही वेळेला बॉडीमध्ये पेन्स होतात, वेदना होतात. वन मे गेट फीवर. काही वेळेला आपल्याला ताप पण येते. देअर इज हेडॅक ऑर कफ अँड कोल्ड. हेडॅक पण होतं, डोकेदुखी, कफ, सर्दी होते, थंडी वाजते. Sometimes the digestion is improper, resulting into loose motion. काही वेळेला improper जर डायजेशन झाली तर आपल्याला लूज मोशनचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. इन दिस वे वी मे गेट अनकम्फर्टेबल फिलिंग, आणि त्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल फिलिंग होतं. Sometimes we feel good even without taking any medicines, and sometimes we need to consult doctor and take regular medicine in sickness. बघा, काही वेळेला आपल्याला we feel good even without taking any medicines. काही वेळेला आपल्याला मेडिसिन शिवाय बरं वाटतं. and sometimes we need to consult doctor. पण काही वेळेला आपल्याला डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो. and take regular medicines in sickness. आणि आजारपणात आपल्याला रेग्युलर मेडिसिन्स घ्यावे लागतात. why is it so? असं का होतं? some illness can be treated at home with household remedies. काही वेळेला घरातली उपाय केल्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट घेतल्यानंतर, घरात थांबून ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. इवन इफ देअर इज इन इन्फेक्शन, इट कॅन बी फॉर अ शॉर्ट पिरियड अँड गेट कर्ड बाय इटसेल्फ. काही वेळेला बघा, इन्फेक्शन होतं आणि ते शॉर्ट पिरियडसाठी असतं, त्याच्यामुळं ते आपोआप बरं होतं. बट सम ऑफ द इलनेस आर सिव्हिअर अँड कॅन नॉट बी कर्ड इन सच अ वे. पण बघा, काही वेळेला जे इलनेस असतं ते सिव्हिअर असतं, गंभीर असतं, आणि ते आपोआप बरं होत नाही. त्यामुळं आपल्याला काय करावं लागतं? दस अ डॉक्टर्स ॲडवाईज अँड ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड त्या विथ डॉक्टर्स कन्सल्टिंग अँड रेग्युलर मेडिसिन्स. बघा, त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं? डॉक्टरची ॲडवाईस किंवा ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि त्यांचे रेग्युलर मेडिसिन्ससुद्धा घ्यावे लागतात. हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? आरोग्य म्हणजे काय? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेरिली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. हेल्थ म्हणजे बघा, फक्त ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. मेरिली द ॲब्सेन्स ऑफ, नॉट मेरिली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. हेल्थ म्हणजे फक्त डिसीजेसचा अभाव नाही, रोगाचा अभाव नाही, तर हेल्थ म्हणजे काय? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. आरोग्य म्हणजे पूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या सुदृढता. त्याला आपण म्हणायचं हेल्थ. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या सुदृढता.
त्याला म्हणायचं आरोग्य. आरोग्य म्हणजे फक्त डिसिजेसचा अभाव असणे नव्हे. हेल्थ इज नॉट मेरिली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसिजेस. आरोग्य म्हणजे फक्त रोगाचा अभाव असणे नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णपणे सुदृढ असण्याची जी स्थिती आहे तिला आपण हेल्थ, आरोग्य म्हणतो. व्हॉट इज डिसिजेस? आजार म्हणजे काय? बघा, रोग म्हणजे काय? डिसिजेस, रोग म्हणजे काय? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल or psychological process of body is called as diseases. डिसिजेस कशाला म्हणायचं? आजारपण कशाला म्हणायचं? बघा, रोग कशाला म्हणायचं? कंडिशन्स ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. बॉडीमधील जे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आणि सायकोलॉजिकल प्रोसेस आहे, म्हणजे शारीरिक आणि मानसिक ह्या ज्या प्रोसेस आहेत, क्रिया आहेत, त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होणे, अडथळा निर्माण होणे, ह्या क्रियेला म्हणायचं डिसिजेस. बघा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इज फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसिजेस. शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील ज्या काही महत्त्वाचे कार्य आहेत, त्या कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती, कंडिशन, म्हणजे त्याला आपण डिसिजेस म्हणतो. ईच डिसिजेस हॅव इट्स ओन स्पेसिफिक सिम्प्टम्स. प्रत्येक डिसिजेसची स्वतःची अशी सिम्प्टम्स असते. प्रत्येक रोगाची स्वतःची अशी लक्षणे असतात. टाइप्स ऑफ डिसिजेस. डिसिजेसचे प्रकार, रोगांचे प्रकार. You must have heard the name of various diseases like diabetes, common cold, asthma, Down syndrome, heart diseases, etc. तुम्ही वेगवेगळ्या आजाराची नावं ऐकलेली असतील. लाईक डायबिटीज, मधुमेह, कॉमन कोल्ड, सर्दी, अस्थमा, दमा, डाऊन सिंड्रम, त्याच्यानंतर हार्ट डिसिजेस, हृदयविकार इत्यादी. हे जे डिसिजेस आहेत त्यांची नावं तुम्ही ऐकली असेल. रिझन्स अँड सिम्प्टम्स ऑफ ऑल दीज डिसिजेस आर डिफरंट. हे जे आजार आहेत, डिसिजेस आहेत, रोग आहेत, त्यांचे रिझन्स अँड सिम्प्टम्स, त्यांची कारणं आणि त्यांची जी लक्षणं आहेत, ह्या पूर्ण डिसिजेसची ती डिफरंट असतात, वेगवेगळी असतात. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन in scientific study of diseases. Diseases are classified as follows. खाली काही बघा, ह्या to bring coordination in scientific study of diseases, ह्या डिसिजेसचा अभ्यास करण्यासाठी बघा, डिसिजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. खाली त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. बघा, टाइप्स ऑफ डिसिजेस, डिसिजेसचे प्रकार इथं दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिझन्स, म्हणजे ड्युरेशननुसार, कालावधीनुसार आणि रिझन्सनुसार, त्याच्या कारणांनुसार. कॉर्निक डिसिजेस अकॉर्डिंग टू ड्युरेशन, कालावधीनुसार. बघा, टाइप्स ऑफ डिसिजेस, ड्युरेशननुसार, त्यांच्या कालावधीनुसार कोणकोणते आजार आहेत. कॉर्निक डिसिजेस आणि ॲक्यूट डिसिजेस, म्हणजे कॉर्निक डिसिजेस दीर्घकालीन अशा प्रकारचे रोग. ॲक्यूट डिसिजेस बघा, दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ॲक्यूट डिसिजेस तीव्र अशा प्रकारचे रोग आणि कॉर्निक डिसिजेस म्हणजेच दीर्घकालीन रोग. अकॉर्डिंग टू रिझन्सनुसार, कारणानुसार. बघा, हेरिडेटरी डिसिजेस
अनुवांशिक डिसीजेस जे पिढ्यानपिढ्या आपल्या आजी आजोबांपासून आपल्यामध्ये आलेले असतात त्याला म्हणायचं हेरिडेटरी डिसीजेस. त्याच्यानंतर ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे उपार्जित रोग म्हणजे प्राप्त केलेले. बघा त्यामध्ये पुन्हा कोणकोणते आहेत. ॲक्वायर्ड डिसीजेस कोणते आहेत पहा. इन्फेक्शियस डिसीजेस संसर्गजन्य रोग आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असंसर्गजन्य रोग. इन्फेक्शियस डिसीजेसचे एक्झाम्पल्स इथं दिलेले आहे. कॉमन कोल्ड, फ्ल्यू, डेंग्यू. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस इथं आहेत डायबिटीज, हार्ट डिसीजेस मधुमेह आणि हृदयविकार. Can you tell how do the following diseases spreads? सांगा पाहू. बघा कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. खाली दिलेले जे आजार आहेत, रोग आहेत, त्यांचा प्रसार कसा होतो, कोणत्या माध्यमाद्वारे होतो. हेपिटायटस, कॅविड, मलेरिया, स्कॅबिज, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म म्हणजे नायटा, स्वाईन फ्लू. हे जे डिसीजेस आहेत हे जे डिसीजेस आहेत हे कशांमार्फत यांचा प्रसार होतो. बघा हे जे डिसीजेस आहेत हेपॅटायटस बी, हेपॅटायटस, मलेरिया, हेपॅटायटस बघा contaminated food and water. Some types of hepatitis such as hepatitis B is transmitted through infection blood. बघा हेपॅटायटस बी हा जो रोग आहे तो दूषित फूडमुळं वॉटरमुळं होतो. काही प्रकारचे हेपॅटायटस म्हणजेच हेपॅटायटस बी हा जो डिसीज आहे तो ब्लड इन्फेक्शनमुळे सुद्धा होतो. मलेरिया, बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो, फिमेल मॉस्किटो जे आहे तिच्या चावण्यामुळे होतो मलेरिया हा आजार. स्कॅबिज बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबिज माइट. डेंगू बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. टीबी contaminated air due to bacteria of tuberculosis. ट्युबरकोलिसिसच्या बॅक्टेरियामुळे होतो. हवा दूषित झाली की होतो हा आजार. डिसेंट्री कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर दूषित अन्न आणि पाण्यामार्फत होतो. रिंगवॉर्म कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगस. फंगसच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलं तर इन्फेक्शन होऊन हा रिंगवॉर्म होतो. स्वाईन फ्लू कंटेमिनेटेड एअर विथ व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू. दूषित हवेमुळं स्वाईन फ्लूचं व्हायरसमुळं हवा दूषित झाली आणि की त्यामुळं मग आपल्याला हा स्वाईन फ्लू हा आजार होतो. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजिन. पॅथोजिन्स रोगजंतू. पॅथोजिन्स म्हणजे काय, रोगजंतू म्हणजे काय. द मायक्रोब्स that causes infection of some particular diseases are called pathogens. बघा काही मायक्रोब्स असतात त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं आणि अशा प्रकारे त्याला आपण अशा प्रकारचे डिसीजेस काही पर्टिक्युलर डिसीजेस होतात मायक्रोबच्या इन्फेक्शनमुळे आपल्याला आणि त्याला आपण पॅथोजिन्स म्हणतो. म्हणजेच रोगजंतू असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामुळं आपल्याला ज्या मायक्रोब्समुळं आपल्याला डिसीजेस होतात पर्टिक्युलर इन्फेक्शन होऊन डिसीजेस होतात त्यांना आपण पॅथोजेन्स म्हणतो. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शन. व्हॉट डू वी मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, संसर्गजन्य रोग म्हणजे काय. बघा बाय बीइंग इन द कॉन्टॅक्ट ऑफ पेशंट द पॅथोजिन्स फ्रॉम हिज ऑर हर बॉडी एंटर अनादर नॉर्मल पर्सन थ्रू एअर, वॉटर और अदर मीन्स.
when such pathogens create illness in a normal person. Such diseases are called infectious diseases. बघा, इन्फेक्शियस डिसीजेस कशाला म्हणायचं, संसर्गजन्य रोग कशाला म्हणायचं. काही वेळेला पेशंटच्या बाय बिंग द कॉन्टॅक्ट ऑफ अ पेशंट, काही वेळेला पेशंटच्या आपण संपर्कात आल्यानंतर बघा आपल्याला म्हणजे नॉर्मल व्यक्तीला हवा, पाणी आणि इतर काही गोष्टी माध्यमांमार्फत ते आपल्या शरीरामध्ये पॅथोजेन्स शिरतात आणि मग आपल्याला इलनेस वाटायला लागतं, आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. आणि अशा प्रकारच्या डिसीजेसला आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस डिसीजेस असं आपण म्हणतो, संसर्गजन्य रोग असं आपण म्हणतो.